श्री स्वामी समर्थ। उद्या 4 सप्टेंबर 2023 रोजी श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार आहे। तर उद्याच्या सोमवारी आपल्याला बेलपत्राचा धनप्राप्तीसाठीचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे। तर हा उपाय कसा करायचा आहे आणि कुठे करायचा आहे, त्या बेलपत्राचं काय करायचं आहे, हे संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। तर हा श्रावणातील तिसरा सोमवार आहे। श्रावणी सोमवारी आपण ज्या सेवा उपासना करत असतो त्या तर आपल्याला करायच्या आहेत। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची सेवा जी म्हणजे रुद्राभिषेक आपल्याला करायचा आहे। तर काही कारणास्तव तुम्ही रुद्राभिषेक करू शकत नसाल तर किंवा वेळेअभावी तुम्हाला ते करणं शक्य नसेल तर तुम्ही केंद्रामध्ये सामूहिक पद्धतीने रुद्राभिषेक याचा लाभ घेऊ शकता। तर ही सेवा तुम्हाला शक्य नसेल असं तुम्हाला वाटत असेल, असं होत असेल तर तुमच्याकडे पूजेसाठी कोणतेही सामान नसेल तर तुम्ही फक्त महादेवांना एक बेलपत्र जरी अर्पण केलं तरी ते लवकर प्रसन्न होतात। त्यामुळे इतकं बेलपत्र महत्त्वाचं आहे। त्यासाठी आपल्याला उद्याच्या दिवशी बेलपत्राचा हा अतिशय प्रभावी उपाय धनप्राप्तीसाठी करायचा आहे। जर तुमच्या खूप आर्थिक समस्या असतील, नेहमी पैशाची चणचण भासत असेल तर श्रावणातल्या सोमवारी अर्पण केलेलं बेलपत्र आहे त्या बेलपत्राचा अतिशय प्रभावी उपाय ठरतो। तर उद्याच्या सोमवारी जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो तुम्ही आवर्जून करायचा आहे आणि घरच्या घरी सुद्धा तुम्ही रुद्राभिषेक करू शकता। तर ते महादेवाच्या पिंडीवरती बेलपत्र अर्पण करणार आहे। ज्यांना 108 बेलपानं मिळाली असतील तर त्यांनी अशी 108 बेलपानं देखील अष्टोत्तर नामावली म्हणत तुम्ही एक बेलपत्र महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे आणि महादेवांच्या पिंडीवर एक बेलपत्र अर्पण करत आपल्याला शिव अष्टोत्तर नामावली म्हणायची आहे। तर ही सेवा तुम्ही घरामध्ये करू शकता का? तर नाही, ही सेवा तुम्ही आपल्या जवळच असलेल्या मंदिरामध्ये जाऊन करायची आहे। तर मंदिरामध्ये आपण शिवाची 3 पाने म्हणजे भगवान शिवांच्या 3 डोळ्यांचं प्रतीक आहे, म्हणजे शिवचरित्र असलेलं बेलाचं पान खूप पवित्र मानलं जातं। तर घरातल्या महादेवाच्या पिंडीवरती नाही तर जवळच असलेल्या मध्ये जायचं आहे आणि तिथे बसून आपल्याला ही सेवा करायची आहे। कारण जसं मी तुम्हाला सांगितलं, जेवढं पवित्र बेलाचं पान असतं तितकंच पवित्र हे मंदिरामध्ये देखील असतं। कारण की मंदिरामध्ये कितीतरी पटीने जास्त सकारात्मकता असते आणि शिवपुराणात असं सांगितलं आहे की बेलाचं पान हे महादेव शंकराचं प्रतीक आहे आणि ते स्वतः त्याच्या महिमावर स्वीकार करतात। असा विश्वास आहे की जो कोणी बेलाच्या झाडाच्या मुळाजवळ शिवलिंग ठेवून भोलेनाथाची पूजा करतो तो नेहमी आनंदी असतो आणि त्याच्या कुटुंबावर कधीही संकट येत नाही। अशी मान्यता आहे की बेल वृक्षाच्या मुळाशी गिरिजा देवी, खोडात महेश्वरी देवी, फांद्यामध्ये कात्यायनी देवी आणि पानांमध्ये पार्वती देवी, फुलामध्ये गौरी देवी आणि फळांमध्ये दक्षिणायनी देवीचा वास असतो। म्हणून आपल्याला बेलपत्राच्या पानाचा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे। बेलपत्र हे शिव पार्वतीच्या पूजनामध्ये अर्पण केल्यामुळे या दोन्ही देवतांचा शुभ आशीर्वाद आपल्याला मिळत असतो। तर आता सोमवारच्या दिवशी म्हणजे श्रावणी सोमवारच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे। पण बेलपत्र कधीही सोमवारच्या दिवशी चुकूनही तोडायचं नाही। बेलाची पाने तोडत असताना शिवाचं नामस्मरण केलं पाहिजे। त्याचबरोबर चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी, संक्रांत आणि अमावस्या या तिथींना कधीही बेलपत्र तोडलं जात नाही असं सांगितलं जातं। तर 3 पानं असलेलं बेलपत्रच आपल्याला शंकरांना अर्पण करायचं आहे आणि तशातच बेलपत्राचा उपाय आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठीही करायचा आहे। उद्या श्रावण महिन्यामधला तिसरा सोमवार आहे आणि श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी आपण 108 बेलाची पाने महादेवांच्या पिंडीवर अर्पण करत असतो। तर 108 बेलपत्र नाही मिळाली तर किमान 1 बेलपत्र तरी आवर्जून आपल्याला महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे।
कारण की जे बेलपत्र असतं ते पिंडीवरती ऊर्जा शोषून घेतं असं म्हटलं जातं आणि जेव्हा ते देवांना अर्पण केलं जातं तेव्हा उपासक त्यातील काही पाने आपण घरी घेऊन जातात आणि आता ही घरी घेऊन जायची आहेत, जी बेलपाने आहेत अर्पण केलेली ती. पण मग ती पाने कुठे ठेवायची आहे आणि हा उपाय आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे, तर आता श्रावण महिन्यामध्ये सगळीकडे हिरवळ असते. श्रावण आपल्या जीवनामध्ये आनंद घेऊन येतो. श्रावण महिन्यातील शिवपूजन दररोज बेलाचं पान, शिवपूजना दिवशी दररोज बेलाचं पान वाहण्याला विशेष महत्त्व आहे असं शिवपुराणात देखील सांगितलं आहे. बेलपानाची महती देवापुरती समर्पित नसून त्याला वैद्यकीय महत्त्व सुद्धा आहे. आपण बेलपानाचे अतिशय प्रभावी असे उपाय करू शकतो. ते अतिशय प्रभावशाली आहे असं म्हणायला देखील हरकत नाही, कारण की पिंडीवरील बेलपत्र खाल्ल्याने तुम्हाला आरोग्यदृष्ट्या देखील अनेक महत्त्वाचे फायदे मिळत असतात. कुटुंबातील सदस्याला जर ताप आला असेल तर बेलपत्राचा काढा अधिक गुणकारी ठरतो. तसेच बेलपत्र हे शिवांना समर्पित आहे आणि आपला जो श्रावणी सोमवार आहे हा सोमवार महादेवांना अतिशय प्रिय आहे आणि शिवशंकराला हा सोमवार समर्पित आहे. तर उद्याच्या दिवशी केलेले उपाय तुम्हाला शिवशंकराची कृपादृष्टी मिळवून देऊ शकतात. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की बेलपत्रामध्ये अनेक देवींचा वास आहे, त्यामध्ये महालक्ष्मीचा सुद्धा वास असतो. त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे, ज्यामुळे तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी मदत होईल. तर घरामध्ये जी आपली देवपूजा आहे ती देवपूजा आपल्याला करून घ्यायची आहे आणि घरी जर तुम्ही रुद्राभिषेक करणार असाल तर ती सेवासुद्धा तुम्हाला करून घ्यायची आहे आणि घरच्या महादेवाच्या पिंडीवर सुद्धा तुम्हाला बेलपत्र अर्पण करायचं आहे. जवळच असलेल्या मंदिरामध्ये जाऊन हा बेलपत्राचा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर तुमची घरातील सगळी कामं आटोपल्यानंतर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही मंदिरामध्ये जाऊ शकता किंवा प्रदोषकाळी गेला तरीही चालेल. गर्दी कमी झालेली असते, त्यावेळेस तुम्ही निवांतपणे तुमची ही सेवा करू शकता. तर आता श्रावणी सोमवार आहे त्यामुळे प्रचंड गर्दी असणार आहे, तर तिथे बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्यामुळे गर्दी ओसरल्यानंतर तुम्ही मंदिरामध्ये जाऊ शकता आणि तिथे बसून हा उपाय करू शकता. तुमच्या घराच्या जवळच असलेल्या मंदिरामध्ये जावा, म्हणजे तुम्ही जर जास्त मोठ्या ठिकाणी जाल तर तिथे गर्दीमुळे तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. आणि हा उपाय तुम्हाला कसा करायचा आहे तर सकाळी तुम्ही 10 वाजता जाऊ शकता, ज्यावेळेस बरीचशी गर्दी कमी झालेली असते, किंवा तुम्ही प्रदोषकाळीही जाऊ शकता. हा उपाय केला तरीही चालेल. श्रावण सोमवारचा उपवास बऱ्याच भाविकांचा असतो, तर तुमचाही असेल तर मग हा तुम्ही उपाय करून आल्यानंतर तुमचा उपवास सोडू शकता. किंवा तुम्ही ही जी सेवा आहे ती सेवा तुम्ही दुपारच्या वेळेस देखील करू शकता किंवा संध्याकाळी ही सेवा करून तुमचा आल्यानंतर उपवास सोडू शकता. तर जवळच असलेल्या मंदिरामध्ये तुम्ही गेल्यानंतर काय करायचं आहे की जर तुम्हाला तिथे जागा मिळाली तर तुम्ही तिथेच बसायचं आहे आणि जर तुम्हाला महादेवाच्या पिंडीजवळ जागा मिळाली तर तुम्ही काय करायचं आहे तर सगळी बेलपत्र हातामध्ये घ्यायची आहेत आणि शिव अष्टोत्तर नामावली म्हणायची आहे आणि ते सगळी बेलपत्र तुम्हाला अभिमंत्रित करायचे आहेत. महादेवाच्या शिवपिंडीजवळ जर तुम्हाला जागा मिळाली तर तुम्ही शिव अष्टोत्तर नामावली म्हणत म्हणत एक एक बेलपत्र महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे. आणि जर तुम्हाला 108 पानं नाही मिळाली तर एकच पान तुमच्याकडे असेल तरीही हरकत नाही, तुम्ही ते पान महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे. अष्टोत्तर नामावली म्हणत म्हणत अर्पण करायचं आहे, जसं की ओम शिवाय नमः, ओम रुद्राय नमः अशी 108 महादेवाची नावं घ्यायची आहेत. आणि त्यासाठी तुम्ही नित्यसेवा स्तोत्र मंत्र ही पोथी जवळ ठेवू शकता किंवा यूट्यूबवरती तुम्ही ही अष्टोत्तर नामावली लावून देऊ शकता किंवा तुम्ही तिथे बसून मोबाईलवरती देखील हे पठण करू शकता. तर एक बेलपत्र ठेवायचं आहे. तुमच्याजवळ थोडीच बेलपत्र असली तर तुम्ही महाशिवांचं एक नाव घ्यायचं आहे, जसं की ओम शिवाय नमः. नंतर ते बेलपत्र उचलायचं आहे आणि नंतर ते पुन्हा ते तुम्ही बेलपत्र पिंडीवरती व्हायचं आहे. अशी तुम्ही 108 नावं म्हणत म्हणत तुम्ही तीच बेलपत्र डबल पिंडीवरती वाहू शकता किंवा सगळी बेलपत्र हातामध्ये घेऊन एकत्रितपणे तुम्ही अष्टोत्तर नामावली म्हणत त्यानंतर ती बेलपत्र वाहू शकता किंवा एक एक असं तुम्ही 108 बेलपत्र वाहू शकता. किंवा तुमच्याकडे एकच बेलपत्र असेल तर एक बेलपत्र हातामध्ये घेऊन संपूर्ण अष्टोत्तर नामावली म्हणून तुम्ही त्यानंतर ती बेलपत्र आहे एकच बेलपत्र ती तुम्ही शिवपिंडीवर वाहू शकता.
जर तिथं तेवढी पुरेशी जागा तुम्हाला असायला हवी आणि ती जर जागा तुमच्याकडं नसेल तर तुम्ही हा उपाय करू शकणार नाही, तर तुम्ही एका साईडला बसावं आणि तिथे बसून मग तुम्ही सगळ्या बेलपत्रांना अभिमंत्रित करावं आणि जेव्हा तुम्ही दर्शनासाठी तिथे जागा मिळेल तेव्हा ही बेलपत्र महादेवाच्या पिंडीवरती तुम्ही अर्पण करू शकता। तर एक बेलपत्र तुम्ही जे अर्पण केलेलं आहे अशी अष्टोत्तर नामावली म्हणत तर अर्पण केल्यानंतर जे शेवटचं बेलपत्र तुम्ही अर्पण कराल तर ते बेलपत्र तुम्हाला परत उचलायचं आहे आणि तुम्हाला ते बेलपत्र घरी घेऊन यायचं आहे। तर तुम्ही 108 बेलपत्र अर्पण करणार असाल तर तेवढी तिथे जागा असेल तर ती सगळी बेलपत्र अर्पण केल्यानंतर सगळ्यात शेवटचं जे बेलपत्र आहे ते तुम्हाला उचलायचं आहे आणि ते घरी घेऊन यायचं आहे। बेलपत्र तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवता येईल किंवा तुम्ही तुमच्या पर्समध्ये देखील ठेवू शकता, तुमच्या पॉकेटमध्ये देखील ठेवू शकता। फक्त ठेवत असताना एवढी काळजी घ्यायची आहे की त्याला वारंवार हात लागणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला ते ठेवायचं आहे। तर आता पुरुष तर हे त्यांच्या पॅकेटमध्ये ठेवणार असेल तर एखादा चोर कप्पा असेल तर तिथे तुम्ही ते ठेवून देऊ शकता। अतिशय प्रभावी धनप्राप्तीसाठी हा उपाय आहे। तर या महादेवाच्या पिंडीवर ती अर्पण केलेलं बेलपत्र तुम्ही घरी घेऊन आलेला आहात, यामुळे तुमच्या धनाविषयी ज्या समस्या असतील त्या दूर होण्यासाठी मदत होईल, तुमची आर्थिक तंगी दूर होऊन लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी मदत होईल, एवढा हा प्रभावी उपाय आहे। सोमवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। त्यानंतर बेलपत्र कायमस्वरूपी तुम्ही तुमच्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये किंवा तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता। जिथे तुम्ही तुमचे पैसे ठेवता त्या ठिकाणी तुम्ही हे बेलपत्र ठेवायचे, त्यामुळे पैशांची आवक वाढेल आणि लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी मदत होईल। तर हे बेलपत्र तुम्ही वापरत असाल, पॉकेटमध्ये वापरत असाल तर काही दिवसानंतर ते खराब झालं तर ते तुम्हाला टाकून द्यायचं नाही। जर त्याचा चुरा झाला असेल तरीही ते तुम्ही तसंच राहू द्यायचं आहे किंवा तुम्ही त्या बेलपत्राला छान लॅमिनेट करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही वर्षभर तुमच्या पॉकेटमध्ये पर्समध्ये ते ठेवू शकता। त्यानंतर ते बदलायचं कधी, तर ते खूप खराब झालं असेल तर तुम्ही पुढच्या वर्षी देखील येणाऱ्या श्रावणामध्ये एखादा सोमवारी अशाच प्रकारे हा उपाय करू शकता आणि नवीन बेलपत्र तुमच्या पॉकेटमध्ये ठेवू शकता। तुमच्याकडे काहीही पैशाची चणचण भासणार नाही, कारण हा धनप्राप्तीसाठीचा उपाय आहे। आणि जर तुम्ही तिजोरीमध्ये ठेवलं असेल तर तिजोरीमध्ये अशा ठिकाणी ठेवा की वारंवार तुमचा हात लागणार नाही। आणि आपण तिजोरीमध्ये पैसे ठेवत असतो तिथे हे बेलपत्र आपल्याला ठेवायचे। असे केल्याने लक्ष्मी स्थिर राहते। तुम्हाला असं जर वाटलं की पुढच्या वर्षी तुम्हाला हे बेलपत्र बदलायचं असेल किंवा हे बेलपत्र खूपच खराब झालं असेल आणि ते तुम्हाला बदलायचं असेल तर तुम्ही त्याच मंदिरामध्ये जाऊन, ज्या मंदिरामध्ये जे निर्माल्याचं साहित्य असतं त्या साहित्यामध्ये तुम्ही हे बेलपत्र टाकून पुन्हा एकदा नवीन उपाय करून अशाच प्रकारे अष्टोत्तर नामावली म्हणून तुम्ही बेलपत्र महादेवाच्या पिंडीवरती अर्पण केलेलं बेलपत्र तुम्ही घरी घेऊन येऊन तुमच्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये ठेवू शकता। तर हा उपाय फक्त श्रावणातल्या 3ऱ्या सोमवारीच करायचा आहे का, तर असं नाही, श्रावणातल्या कोणत्याही सोमवारी तुम्ही हा उपाय करू शकता। तर सोमवारी तुम्हाला जर एखादी अडचण आली असेल तर येणाऱ्या पुढच्या सोमवारी देखील हा उपाय केला तरीही चालेल। तर बेलपत्र तुम्हाला अर्पण करायचं आहे, त्यासोबतच तुम्हाला शिवामूठ देखील अर्पण करता आली तर तुम्ही ती देखील करायला विसरू नका। उद्याची शिवामूठ ही अख्खे मूग आहे, तर तुम्ही शिवामूठ ही शिवलिंगावरती, शिवपिंडीवरती नक्की अर्पण करा आणि हा उपाय उद्याच्या सोमवारी नक्की करून बघा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।